महायुती समन्वय समितीची बैठक संपली आहे। महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी झी 24 तास राहती। बैठकीत अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याचं कळतंय। रखडलेल्या महामंडळाचा आढावा घेण्यात आला। जिल्हा नियोजन निधीवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तरीही मतभेद मिटले नाही तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वाद सोडवण्यात येईल, अन्यथा समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील। महामंडळासाठी अजून 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे। पुढील 15 दिवसात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर वारंवार सूचना देऊन सुद्धा स्थानिक स्तरावर महायुतीत धुसफूस असल्यानं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना सूचना केल्या आहेत। महामंडळासाठी मात्र आणखी 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे। वर्षावर समन्वय समितीची बैठक आता पार पडलेली आहे आणि या बैठकीत काय काय चर्चा झाली त्याचे मुद्दे आपण बघतोय। अंतर्गत महायुतीतले जे काही वाद आहे त्या वादांबाबत देखील चर्चा झालेली आहे आणि महामंडळांचा पेच आहे जो अजून सुटला नाही, त्यावर पुढील 15 दिवसात तो सुद्धा पेच सुटेल आणि 15 दिवसात शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आणखी काय काय घडलं या समन्वय बैठकीत? जवळपास ही बैठक 1.5 तास सुरू होती आणि ह्या बैठकीत सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे महामंडळाचा मुद्दा जो अनेक दिवसापासून प्रलंबित होता त्याच्यावर एक शिक्कामोर्तब झालेला आहे। येत्या 15 दिवसात महामंडळाचा विषय मार्गी लागेल असं ठरलेलं आहे। जेवढ्या आमदारांची संख्या महामंडळाची संख्या प्रस्तावित केलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अंतर्गत वाद आहेत, अनेक ठिकाणी अंतर्गत वाद आहेत, त्या वादाचा परिणाम डीपीडीसी वरती पडतो आणि डीपीडीसीचा जो निधी असतो ह्याच्यामध्ये जर वाद झाला तर तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, आयुक्त लेवलला तो वाद सोडवा आणि तरीही तो वाद सुटला नाही तर मग दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपर्यंत पोहोचा असं त्यांनी ठाम म्हटलेलं आहे। त्यामुळे आयुक्तांना मोठे अधिकार देण्यात आलेले आहे। आयुक्त हे जे वाद आहेत छोटे मोठे त्याला सोडवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे डीपीडीसी संदर्भात। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्याचबरोबर जे धुसफूस सुरू आहे अनेक दिवसापासून, मग ठाणे असेल, सातारा असेल, रायगड असेल, जे युतीमध्ये धुसफूस सुरू आहे, युतीमध्ये जे काही भांडणं सुरू आहेत त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि ह्या चर्चेसाठी मुख्यमंत्री गंभीर झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा केलेली आहे। ठीक आहे कपिल, धन्यवाद या माहितीसाठी।